नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आपण महाराष्ट्र टी 2026 स्पेशल जी स्टेट बोर्डची चॅप्टर वाईज PYQ किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुरू केली होती, ज्याच्यानुसार आपण चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहत आहोत आणि त्याचं विश्लेषणही पाहत आहोत, जेणेकरून आपल्याला त्या चॅप्टरशी संबंधित दुसरं कुठलाही काही वाचण्याची गरज भासणार नाही. त्याच्यामुळे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत पदार्थ थेट घनातून वायूमध्ये रूपांतरण होते? म्हणजे घनातून थेट वायूमध्ये रूपांतर होते. तर इथे दिलेलं आहे, म्हणजे नॉर्मली एखाद्या पदार्थाचे अवस्थांतर होताना पहिल्यांदा समजा बर्फ आहे, तर तो बर्फ वितळतो, त्याचे पाण्यात म्हणजे द्रवात रूपांतर होते, घनातून द्रवात होते, द्रवातून पुन्हा वायूमध्ये होते. पण काही काही पदार्थ असे आहेत ज्याच्यात डायरेक्ट घनामध्ये उष्णता वगैरे दिली की त्याचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होते. आता वितळणे म्हणजे काय? तर बर्फ आहे, बर्फाला वितळल्यावर काय होते? द्रव्य. म्हणजे ही वितळणे पण येत नाही. उकळणे, उकळणे म्हणजे द्रवाचे वायूत रूपांतर होणे, त्याला उकळणे म्हणतात. संघनन, तर वाफ आहे, वाफेला थंड केलं, थंड केल्यानंतर त्याचं पुन्हा द्रव्यामध्ये रूपांतर होते, त्याला म्हणतात संघनन. त्याच्यानंतर शेवटचा जो ऑप्शन आहे तो आहे संप्लवन. तर संप्लवन म्हणजे आता कापूर आहे, कापराला जर उष्णता दिली तर त्याचे डायरेक्ट वाफेमध्ये रूपांतर होते, त्याला संप्लवन म्हणतात किंवा ऊर्ध्वपतन म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं जे आहे उत्तर आहे ते आहे संप्लवन. चला तर मग याचं स्पष्टीकरण पाहूया. इथे दिलेलं आहे, उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायी खडे वितळत नाही. म्हणजे आयोडीनला जर आपण उष्णता दिली तर त्याचे खडे उकळत नाहीत, तर त्याचे डायरेक्ट वाफेमध्ये रूपांतर होते. आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायी रूपात काचेला चिटकून बसतात. म्हणजे आयोडीनचे जे वाफ तयार झाली ती थंड झाली की त्याचे संघनन होऊन जसं द्रवामध्ये रूपांतर होते, नॉर्मल आपलं पाण्याची वाफ आहे त्याचं संघनन म्हणजे काय, तर त्याचं थंड झाली की ते द्रवात रूपांतर होते. पण या आयोडीनच्या बाबतीमध्ये ते थंड झाली की त्याचे डायरेक्ट घनामध्ये रूपांतर होते. म्हणजे उष्णता मिळून स्थायीरूप आयोडीनचे द्रवरूप न होता थेट वायुरूप अवस्थेत अवस्थांतर होते. हे समजलं आपल्याला की आयोडीन जे आहे त्याचे उष्णता दिल्यानंतर थेट घनातून वायुरूपामध्ये अवस्थांतर होते. स्थायीरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायुरूप अवस्थेत रूपांतर होणे, या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. तर इथे आपण संप्लवन म्हणजे काय हे बघितले आहे. तर याच्यानंतरचा प्रश्न आहे, संगणन प्रक्रियेत नेमकं काय घडते? जे की आपण आत्ताच बघितलं आहे की संगणन प्रक्रिये म्हणजे म्हणजे आपण बर्फाला जर उष्णता दिली द्रव्य रूपामध्ये होते, पुन्हा द्रवाला उष्णता दिली त्याचे वायूमध्ये होते, पुन्हा एका तापमानाला ते वायू थंड झाला की त्याचे पुन्हा द्रवामध्ये रूपांतर होते, त्याला म्हणतात संगणन. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते आहे की वायूचे पुन्हा द्रव्य रूपात रूपांतर होणे, त्याला संगणन म्हणतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. इथं त्या मागच्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण दिलेलं आहे संगणनचं. तर पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. फरशीवर सांडलेले पाणी हळूहळू आपोआप वळते, ते आपल्याला माहित आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होते. मग पाणी उकळते तेव्हा काय होते? पाणी जसे जसे गरम होते तसे तसे त्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होते. म्हणजे पाण्याचे नॉर्मली सतत द्रव्यरूप आहे पाणी, त्याचं उष्णता वगैरे मिळाली की त्याचं बाष्पीभवन होत असते. म्हणजे शेगडीवर ठेवलेल्या पाण्याची उष्णतेची एक पातळी गाठली, म्हणजे आपण शेगडीवर पाणी ठेवले, त्याला सतत सतत उष्णता दिली, म्हणजे ती एक पाण्याची पातळी गाठली म्हणजे 100 अंश सेल्सिअस पर्यंत उष्णता दिली की त्याचं होते वाफेमध्ये रूपांतर होते, हे आपल्याला माहित आहे. तर त्याला ते जे ठराविक तापमान आहे, ज्या तापमानाला त्या द्रव्य रूपाचे वायू रूपामध्ये रूपांतरण होत आहे, अवस्थांतरण होत आहे, त्याला पाण्याचे उकळणे किंवा मग पाण्याचे उत्कलन मग म्हणतात. आणि हा उत्कलनांक काय, प्रत्येक पदार्थाचा उत्कलनांक वेगवेगळा असतो. तर पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे पाण्याला 100 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत उष्णता दिली की त्याचे वाफेमध्ये रूपांतर होते. तसेच रबराचे वगैरे प्रत्येक पदार्थाचे उत्कलनांक वेगवेगळा असतो. म्हणजे ठराविक तापमानापर्यंत त्या पदार्थाला त्या पदार्थानुसार जे त्याचा उत्कलनांक ठरलेला आहे
तेवढी जर उष्णता दिली की मग त्याचे वाफेमध्ये रूपांतर होते. त्याच्यानंतर खाली असा पॉइंट आहे, पाण्याची वाफ थंड झाली, मग हे आपण 100°C पर्यंत पाणी दिलं, मग ते पाण्याची वाफ थंड झाली, मग ते थंड झाल्यानंतर त्या वाफेचे जे आहे ते पुन्हा द्रव्य रूपामध्ये रूपांतर होते, याला आपण संघनन म्हणतो. वाफेचे संघननही 100°C लाच होते. वाफ आता 100°C आपण उष्णता दिली होती, मग त्याचं वाफे झालं होतं, मग तिथं आपण थांबवली उष्णता की थंड झाली की लगेच ते 100°C ला त्याच्या द्रव रूपामध्ये रूपांतरण व्हायला सुरुवात होते. म्हणजे वाफेचे संघननही 100°C लाच होते. म्हणजे इथं लक्षात काय ठेवायचं, उत्कलनांक, पाण्याचा उत्कलनांक आणि संघनन बिंदू हा एकच आहे, 100°C. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न आहे, 0°C तापमानावर बर्फ वितळताना काय होते? आता आपल्याजवळ जर समजा बर्फ आहे, मग त्याला आपण थोडीशी उष्णता दिली, त्याचा आता आपल्या हातात जो बर्फ आहे त्याचं तापमान किती आहे, 0°C. मग त्याला जर आपण खालून उष्णता दिली तर त्याचे तापमान जे आहे ते तापमान वाढते, कमी होते का काय होते? तर तापमान वाढते, ऑप्शन आहे तापमान कमी होते, ऑप्शन सी तापमान स्थिर राहते, ऑप्शन डी दाब वाढतो. तर याचं जे आन्सर आहे ते आहे तापमान स्थिर राहते. तर त्या बर्फाला जर आपण उष्णता दिली तर त्याचं तापमान वाढत नाही, कारण नॉर्मली आपण कशाला उष्णता दिल्यावर तापमान वाढायला पाहिजे, पण इथे नाही वाढत. का तर ती जी आहे ती त्याला गुप्त उष्णता म्हणजे लेटेंट हीट म्हणतो. लेटेंट हीट नावाचा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये असं आहे की ते 0°C ला जे बर्फ आहे त्याला उष्णता दिल्यावर ती जी उष्णता आहे ती त्या बर्फला वितळवण्यामध्ये व्यस्त होते, म्हणजे त्याचं तापमान वाढवत नाही. तर अशा पद्धतीने 0°C तापमानावर बर्फ वितळताना तापमान स्थिर राहते. त्याचं एक्सप्लेनेशन पुढे आपण पाहूया. इथे दिलेला आहे गोठण बिंदू वगैरे दिलेला आहे. तर फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते, म्हणजे त्याचे तापमान कमी कमी होत जाते. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो, म्हणजेच तो गोठू लागतो. ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. म्हणजे इथे सांगितलं की फ्रीजमध्ये आपण पाणी ठेवतो तर ते थंड थंड होते आणि शेवटी त्याचा बर्फ होतो. ज्या तापमानावर हा बर्फ बनतो त्याला गोठण बिंदू म्हणतात. तर पदार्थाचे तापमान 0°C हून कमी होऊ शकते. उदाहरणार्थ फ्रीजर मधील हवेचे तापमान सुमारे -18°C असते. म्हणजे पदार्थाचे तापमान 0°C पेक्षा पण कमी होऊ शकते, हे इथे सांगितले. 0°C पेक्षा तापमान कमी असल्यास त्याला उणे अंश सेल्सिअस मध्ये मोजतात. म्हणजे 0°C पेक्षा असल्यावर आपण -18° असं म्हणतो त्याला. त्याच्यानंतर खाली सांगितले, बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते, याला विलयन म्हणतात. तर इथे विलयनची कन्सेप्ट सांगितली आहे की बर्फाला आपण बघितले आहे की बर्फाला उष्णता दिली की त्याचे साहजिक आहे की त्याचं द्रवामध्ये रूपांतर होते. मग त्याला काय म्हणतात त्या प्रोसिजरला, तर बर्फाला त्याला विलयन असे म्हणतात. याचे विलयनही 0°C ला होते. म्हणजेच पाण्याचा गोठण बिंदू व विलय बिंदू हे एकच आहे. मागे आपण पाहिले आहे की पदार्थाचा उत्कलनांक आणि जो त्याचा संगणन पॉइंट आहे तो एकच आहे, 100°C. इथे आपण पाहिलं की त्याचा गोठण बिंदू व विलय बिंदू 0°C हाच आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलनांक बिंदू असतो, तोच त्याचा संगणनही बिंदूही असतो. म्हणजे उत्कलनांक म्हणजे तो पदार्थ उकळतोय आणि संगणन म्हणजे उकळल्यानंतर जी वाफ झाली ती थंड झाल्यावर पुन्हा द्रव्यात रूपांतर होणे, हे जे आहे ते त्या प्रत्येक पदार्थाचा सेमच असतो. तसेच त्याचा गोठण बिंदू आणि विलय बिंदू ही सेमच असतो, हे इथं सांगितलंय. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संघनन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. हे आपण इथं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सोने व चांदीचे दागिने तयार करताना कोणता गुणधर्म उपयोगी पडतो? सोने चांदीचे तर ऑप्शन आहेत ठिसूळता, तन्यता,
कठोरता, वाष्पीभवन. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे तन्यता. सोने आणि चांदी हे दागिने तयार करताना त्याचा तन्यता हा गुणधर्म उपयोगी पडतो. चला तर मग याचं स्पष्टीकरण पाहूया. इथे वेगवेगळ्या अवस्थांतरांचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग होतात ते सांगितलेलं आहे. पॅराफिन वॅक्स मेण वितळून मेणबत्त्या बनवतो आपण, म्हणजे इथे घनाचे द्रव्यामध्ये रूपांतर होऊन त्याचा उपयोग करून इथे आपण मेणबत्त्या बनवता येतात. त्याच्यानंतर गोठवलेला कार्बन डायऑक्साईड आईस्क्रीम तयार करताना व तो थंड ठेवण्यासाठी उपयोग केला जातो. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फ आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो. त्याच्यानंतर द्रव्य नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पेशींचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. वाळू वितळून काच बनवली जाते. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवले जातात. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळावे लागते. इथे वेगवेगळ्या अवस्थांतराचा आपण काय काय उपयोग करून घेतो हे इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णता वाहकाच्या संदर्भात खालील धातूंचा उतरता क्रम लावा. उष्णता धातू, तर इथे सगळ्यात जास्त उष्णता कोण वाहते, तर सगळ्यात पहिल्यांदा नंबर येतो चांदी. उष्णता जास्त सुवाहक चांदी आहे. त्याच्यानंतर तांबे आणि त्याच्यानंतर ॲल्युमिनियम. म्हणून हे जो प्रश्न क्रमांक ऑप्शन 1 आहे तोच बरोबर आहे. हे बाकीचे ऑप्शन आहेत तांबे ॲल्युमिनियम, कारण सगळ्यात जास्त उष्णतेचा सुवाहक चांदी आहे, त्याच्यानंतर तांबे आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वर्धनीयता मेलेबिलिटी म्हणजे काय? ऑप्शन आहे धातूपासून बारीक तार खेचून काढणे, धातूवर ह्याला तन्यता म्हणतात. बारीक तार खेचून काढणे, धातूवर हातोड्याने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनवणे आणि धातूमधून वीज प्रवाहित होणे. तर ऑप्शन क्रमांक 2 जो आहे की धातूवर ठोकून ठोकून पत्रे बनवणे, ती आहे वर्धनीयता. धातूच्या गुणधर्माच्या बाबतीमधील हा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर इथे पदार्थांच्या गुणधर्माबद्दल सांगितले आहे. तर पाहूया पदार्थांचे गुणधर्म. इथे दिलेला आहे की खडू, वीट, तुरटी, काच, राजगिऱ्याची वडी अशा काही पदार्थावर पुरेसा दाब दिला असता काय होते, म्हणजे ते पदार्थ लगेच तुटतात, लहान लहान तुकड्यामध्ये कणामध्ये रूपांतरित होतात. म्हणजेच हा कोणता गुणधर्म आहे, तर हा आहे पदार्थाचा ठिसूळपणा. त्याच्यानंतर एक लोखंडी खिळा घेऊन तो पुठ्ठा, चिखलाचा गोळा व लाकडाचा तुकडा यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला तर तो चिखलाचा जो गोळा आहे त्यामध्ये सहज घुसवला जाऊ शकतो. त्याच्यानंतर लाकडाच्या तुकड्यामध्ये तो सहज घुसवला जाणार नाही आणि पुठ्ठ्यात थोड्याफार प्रमाणामध्ये जाईल. म्हणजेच इथे काय कुठला गुणधर्म दर्शवतो पदार्थाचा, तर कठीणपणा हा गुणधर्म दाखवतो. त्याच्यानंतर एक रबर बँड ताणून सोडून दिले की तो स्पंजवर दाब देऊन सोडून द्या. म्हणजे एखाद्या रबर बँडला असं ताणलं सोडून दिलं की तो आहे त्या थोडंसं असं त्याची लांबी वाढते आणि पुन्हा सोडून दिलं की आहे त्या रूपामध्ये येतो. तसंच पुन्हा तो रबर एखादा स्पंज आहे, स्पंजला दाबलं की त्याचा जे तो स्पंज थोडासा लहान होतो आणि त्याला सोडून दिलं की पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये येतो. हा कोणता गुणधर्म आहे, तर याला म्हणतात स्थितिस्थापकता. त्याच्यानंतर वहीच्या आकाराचा पत्रा तिरका करून त्यावर वरून पाणी सोडले की ते पाणी असे वाहत उताराच्या दिशेने येते. त्या गुणधर्माला पदार्थाचा प्रवाहिता असे म्हणतात. त्याच्यानंतर समान आकाराचे पण एक लाकडी तर एक लोखंडी असे ठोकळे तराजूत तोलले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरते, साहजिक आहे लाकडी ठोकळ्याचे वजन लोखंडापेक्षा कमी भरते. समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थाच्या वस्तुमानावरून त्याची घनता ठरते. हा फरक काय, पदार्थाच्या घनता गुणधर्मामुळे. आता त्या लाकडी ठोकळ्याचं आणि लोखंडाच्या ठोकळ्याचं त्याचं आकारमान तर समान होतं पण त्याची घनता कमी जास्त निघाली. हा त्याचा कुठला गुणधर्म दर्शवतो, तर हा घनता गुणधर्मामुळे असं होते. त्याच्यानंतर अजून पदार्थाचे एक्सप्लेनेशन गुणधर्माचे दिलेले आहे इथे. आता इथे सांगितलेलं आहे
काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रव्यात विरघळतात. म्हणजे आपण पाण्यात मीठ टाकलं तर ते विरघळते, तर त्या स्थायू द्रव्यात अविद्राव्य आहे असे म्हणता येतात. आणि एखादा पदार्थ आहे जो की पाण्यात टाकलाय तर तो विरघळतच नाही, तर त्याला कसं म्हणता आपण, अविद्राव्य आहे, तो द्रवामध्ये विरघळत नाही. तर ह्या पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला काय म्हणतो आपण, तर विद्राव्यता म्हणतो. आता ज्या पदार्थातून पाहिले असता, म्हणजे आपण काचेतून पलीकडे पाहिले तर आपल्याला समोरचं दिसते, तर त्या पदार्थाच्या अशा गुणधर्माला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो पारदर्शकता गुणधर्म म्हणतो. त्याच्यानंतर इथे धातू दिलेला आहे. तांबे, सोने, लोह, अल्युमिनियम अशा पदार्थांना धातू म्हणतात. धातू खनिज रूपात भूगर्भात सापडतात. खनिज भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागतात. दैनंदिन जीवनात धातूंचे महत्त्व, विविध उपयोग आहेत. धातूमध्ये काही सामान्य गुणधर्म आढळून येतात. म्हणजे धातू, सोने, चांदी, तांबे, लोह हे जे धातू आहेत ते आपण खाणीतून काढतो, त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि आपण ते दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. या धातूचे काही गुणधर्म आहेत ते आपण पाहूया. तर इथे दिलेला आहे धातूचे गुणधर्म आपण बघतोय. धातूमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक का होईना प्रमाणामध्ये विद्युत वाहक आहेत. धातू हे विजेचे विद्युत वाहक आहेत. आणि धातूच्या एका टोकाला जर आपण उष्णता द्यायला सुरुवात केली तर ते हळूहळू पलीकडच्या टोकापर्यंत उष्णता पसरत जाते. म्हणजे धातू उष्णतेचे सुवाहक आहेत. म्हणजे ॲल्युमिनियमचा आपण शेगडी वगैरे वापरतो, त्याच्यामध्ये धातू वापरतो, म्हणजे ते उष्णतेचे सुवाहक आहेत. तसेच धातूंना विशिष्ट चकाकी असते. प्रत्येक धातूचा विशिष्ट रंग असतो, त्यावरून तो ओळखला जातो. धातूंना चकाकी पण असते. म्हणजे इथे कुठले कुठले दिलेले आहेत, धातू विद्युत वाहक असतो, उष्णता वाहक असतो आणि धातूला चकाकी असते. तसेच धातूंचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो, त्याला धातूची नादमयता असे म्हणतात. म्हणजे मंदिरातले घंटे आजकाल आपल्या परीक्षेमध्ये जे उपयोजनात्मक प्रश्न विचारायला लागले आहेत ते अशा छोट्या छोट्या कन्सेप्टून विचारतात. म्हणजे मंदिरात जी घंटी वाजते ती धातूच्या कुठल्या गुणधर्मामुळे वाजते असा प्रश्न विचारला होता, तर तिथे आपण धातूची नादमयता हा गुणधर्म लिहायला पाहिजे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रत्येक धातूचे जे आपण गुणधर्म पाहिले त्याचे काही एक्सेप्शन आहेत, तर ते एक्सेप्शन खूप जास्त महत्त्वाचे, अपवाद महत्त्वाचे आहेत. त्या अपवाद वर हमखास प्रश्न येतो. तर इथे दिलेले आहेत काही जोड्या जुळवायचा हा प्रश्न आहे. सर्वात कमी उष्णता वाहक कोणता आहे? तर शिसे हा जो आहे तो सर्वात कमी उष्णता वाहक आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक वर्धनीय धातू कोणते? तर सोने आणि चांदी हे सर्वाधिक वर्धनीय धातू आहेत. सर्वाधिक चकाकी असलेला पदार्थ, म्हणजे चकाकी असणं हा धातूचा गुणधर्म आहे, पण हिरा हा अधातू असूनही चकाकी आहे. म्हणून इथे आपल्याला पदार्थ, धातू म्हणलं नाही, पदार्थ म्हणले म्हणून हिरा येते. द्रव्य रूपातील धातू, म्हणजे नॉर्मली धातू सॉलिड असतात, पण पारा हा एक्सेप्शन आहे आणि तो द्रव्य रूपात आढळतो, म्हणून ह्याचं आन्सर द्रव्य रूपातील धातू म्हणून पारा. तर आज आपण चॅप्टर 5 मधील हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्सप्लेनेशन सहित पाहिले आहेत. तर याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण चॅप्टर नंबर 6 पाहणार आहोत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.